वीर महाराज सुद्धा सांगतात बघा, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण एक तुझी रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। त्याला कसं आहे, भगवंताला रूपच नाही, पण ही संतांनी कृपा केलेत. आला नावा रूपा आला नावा रूपा संतांचं सामर्थ्य संतांनी कारण काय केलं हे जनसामान्याला निर्गुण रूप कळणार नाही. त्याच्यासाठी सगुण आम्हाला, आता तुम्हाला सगुण निर्गुणच कळणार नाही. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला साधं सांगतो. सगुण याचा अर्थ आमच्या पुढं काहीतरी पाहिजे. आता उदाहरणार्थ हे माईक कळते की माईक, हे माईक म्हणल्यानंतर कसं इथं समोर हे बोलण्यासाठी हे त्याला स्टँड, ह्याला वायर लावलेलं, हे असं आपल्या डोळ्यासमोर चित्र आलं की समजायचं हे माईक आहे. आता कल्पनेतच नुसतं माईक म्हणलं, कल्पनेत जमत नाही, ही बी समजायचं नाही. अजून कल्पनेत लग्न झाले म्हणल्यावर जमतंय का? कल्पनेत पिंटूचं लग्न झालं, पिंटूला बायको आणली, पिंटूला लेकरं झाले, जमतंय का? नाही, प्रत्यक्षातच लागतंय. तसं संतांनी सांगितलं, आम्हाला कल्पनेत जमत नाही गडे, आम्हाला तू साकार पाहिजे. मग त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय केलं, हे सगुण अवतार घेतला. कोणता देवीचा असेल किंवा पांडुरंगाचा असेल किंवा शिवशंभूचा असेल, हे सगुण अवतार धारण केले. कारण हे सगुण अवतार जर त्या भक्तांना कळले तर भक्ती करण्यासाठी सोपं जाईल महाराज. कारण निर्गुण निराकार भक्ती ही आमच्यासारख्यानं होत नाही. निर्गुण निराकार भक्ती कुणाची आहे माहिती आहे का? मुस्लिम संप्रदाय, मुस्लिम समाजाचे लोक निर्गुण भक्ती करतात. त्यांना देव आकार चालत नाही, ते निर्गुण निराकार भक्ती करतात. कारण त्यांची भक्ती वेगळी आणि आम्हाला सोपं करून दिले संतांनी. म्हणून संतांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. आणि त्या संत मालिकेतले नामदेवरायाचे शिष्या असणारी जी जनाबाई महाराज आहे, ही जनाबाई महाराज काय सांगू लागली की बाबा देवा, आम्हाला तुझं काही कळत नाही, आम्हाला तू सगुण पाहिजे. म्हणून तिनं पहिल्या चरणामध्ये देवाला बोलावलेलं आहे. हे विठाबाई ये ग तू, ये ग ती विठाबाई, कुठून ये माझी पंढरीची आई. हे पंढरीची आई, माझी आई. कारण भगवान परमात्म्याला बोलावत असताना महाराज त्याला प्रेमानं बोलवावं लागतं, आई म्हणावं लागते. आणि कसं माहिती का, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त माय काय करत असते माहितीये का, आपल्या लेकराचा सांभाळ करत असते महाराज. कारण शास्त्रामध्ये दोन न्याय सांगितले अण्णा, एक मरकट न्याय आणि एक मार्जार न्याय. न्यायशास्त्रामध्ये दोन न्याय सांगितलेले आहेत.
त्या न्यायाचं नाव आहे एक मर्कट न्याय, एक मार्जार न्याय. मार्जार म्हणजे मांजर आणि मर्कट म्हणजे माकड. ह्या न्यायाचे दोन नाव आहेत. मग ह्या न्यायानुसार संतांनी कोणता न्याय निवडला माहिती आहे का? मार्जार न्याय आणि मर्कट न्याय. त्यातला फरक सांगतो तुम्हाला पहिल्या सुरूला. मर्कट न्यायामध्ये कसं असतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस एखादी वानर आणि त्याच्यामध्ये मादी असते दोन. ते मादी जी असते आपल्याला पिलं झाल्यानंतर, संतोषराव, ती मादी काय करते माहिती आहे का? पिलाला जन्मल्यानंतर एकदा सांगते, तुला जर जिवंत राहायचं असेल ना तर माझ्या पोटाला असं घट्ट धरावं लागते. हा, आणि तुझे जर हात ढिला पडला, राम नाम सत्य है किंवा विश्वेशा तव शरणम, ईश्वरनाथा तव शरणम, भाललोचना परमानंदा नीलकंठा तव शरणम, असं म्हणावं लागते. त्याच्यासाठी तू काय कर, तुला जर जगायचं असेल तर घट्ट पकड. त्यावेळेस पासून ते पिल्लू घट्ट धरते. कशी बी उडी मारते माईनं, त्यानं घट्टच पकडते. पण किती बी पवणारा असू द्या अण्णा, किती बी अट्टल पवणारा असू द्या, त्यानं एक दिवस का होणार बुटकुळी खाते. मग तसं असते. एखाद्या वेळेस काय होतं, त्या पिल्लाला जरा इकडं तिकडं समजा थोडं जर कानाडोळा झाला, कसं शाबास, तसं ते पिल्लू मग गेलं. पण मार्जार न्यायामध्ये कसं असते, मांजरींचं कसं असते तुम्हाला सांगतो. पिल्ल्याचं टेन्शनच नाही. पिल्ल्याला काय करत्या मांजरींना माहित असते त्याचा बाप लय डेंजर आहे. मांजरींच्या पिल्ल्याचा बाप कोण असतंय? अण्णा, दिलीप अण्णा. कोण असते? बोका म्हणा की. मग ती बोका काय करत असते माहिती का? पिल्लू जन्मलं तेव्हा दिसलं की गप करतात. मग असे काही बोके आहेत, पिल्लू बघितलं गप लगेच चालू. मग ह्याच्यासाठी त्या बोक्यापासून सांभाळून राहावं लागतं आपण. असो, आम्हाला काय सांगायचं तुम्हाला समजलं. त्या मांजरींना माहिती आहे की बोका कधी पिल्लू खाईल सांगता येत नाही. त्यासाठी तिने काय करते माहिती आहे का? किती दिवसाला बदलते अण्णा घर? मांजरीन किती दिवसाला बदलते? का तिथं टायमिंग ठरलेला असेल, मला एक्झॅक्ट माहिती आहे. त्या टायमिंग नुसार त्याचे जेवढे 10-15 दिवस 8 दिवस जे आहेत ते ठरलेले, तेवढा टायमिंग झाला की पिल्ल्याला काय करते, असं धरते तोंडामध्ये धरते. पण दात लागू देत नाही. नाना, तोंडामध्ये धरते परंतु दात न लागता त्या पिल्ल्याला नेते. याला म्हणावं मार्जार न्याय. म्हणजे आपल्या भक्ताला सुद्धा भगवान परमात्मा काय करतो, त्या मांजरीनी प्रमाणे मागे पुढे उभा राही सांभाळ, 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 आलिया दात निवारा, आलिया दात निवारा, आलिया दात निवारा. भगवान परमात्मा तसंच आपल्या भक्ताचं काय करतो माहिती आहे का? मागे पुढे राहून संरक्षण करतो. मागे कुणाच्या होतं माहिती आहे का? कुणाच्या होता? द्रौपदीच्या. आणि पुढं कुणाच्या होता माहिती आहे का? अर्जुनाच्या. कारण काय तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ. अर्जुन काय झालं, एकच सांगतो गो, ओझरतो नाहीतर कीर्तन 3 तास सुटत नाही महाराज. अर्जुन काय झालं, महाभारताचं युद्ध चालू होतं आणि योगायोग असं झालं, अर्जुनाला थोडा अण्णा असं थोडं जरा अहंकार येते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहंकाराला थोडा, देव माझ्या अधीन आहे म्हणला. आणि एवढंच नव्हे, हे अख्खं युद्ध सगळं मी केलो म्हणला. मी आलं की संपलं. त्यावेळेस देवाने हे ओळखलं. तरी पण कसं असते, देवाचं अर्जुनावर फार प्रेम होतं. आणि महाभारताचं युद्ध संपलं, सुभाष महाराज युद्ध संपलं आणि अर्जुन म्हणला देवाला, कारण देव ड्रायव्हर झालते आपल्या भाषेत सांगतो सध्याचा, ड्रायव्हर सारथी. आणि देवानी सांगितले अर्जुनाला, अर्जुना रथाच्या खाली उडी मारा तुम्ही. देवाला म्हणला, देवा मी मालक आहो म्हणला गाडीचा, तुम्ही ड्रायव्हर. आधी ड्रायव्हरनं उतरायचं असते मागून मालकांना. नाही, मी म्हणला म्हणून खाली उतरा.
त्यावेळेस अर्जुनानं उतरला खाली. अण्णा देवानं चाट म्हणून खाली उडी मारल्या का रथाचा ब्लास्टच झाला. अर्जुनानं कपाळाला हात लावला असतो डोक्याला. म्हणला मी जर ह्या रथात असतो तर वेगळं जळण आणायची गरजच नव्हते. विठ्ठला मग हे ज्यावेळेस अर्जुनाला कधी कळलं, अनुभव आल्यानंतर. तसं काही लोकांना प्रॅक्टिकल झाल्याशिवाय कळत नाही. नाही तर त्याला वाटत होतं मी हा म्हणून. कारण काय माहिती का, भगवान परमात्मा त्याच्या पुढे राहून संरक्षण करत होता. मागे पुढे उभा राही सांभाळीत, किंवा हरिपाठामध्ये सांगतात माऊली काय, योगक्षेम त्याचे वाट त्यानं काय करते माहितीये का, आपल्याला हात धरून वाट